प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे। अरुणाचलमध्ये भाजपने 18 जागा जिंकलेल्या आहेत, तर निवडणूक आयोगानुसार भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेसच्या पारड्यात एकही जागा नाहीये। इतर पक्ष 12 जागांवर आघाडीवर असून लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी देशात 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम इथं मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर अरुणाचल प्रदेशामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून अरुणाचलमध्ये भाजपने 18 जागा जिंकल्यात आणि निवडणूक आयोगानुसार भाजप 28 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय, तर काँग्रेसच्या पारड्यात अजूनही एकही जागा आलेली नाही, त्यामुळे इतर पक्ष जे आहेत ते 12 जागांवर आघाडीवर आहेत। तर भाजप यांनी 18 जागा जिंकल्याचं कळतंय आणि 28 जागांवर आघाडीवर असून पीपल्स पार्टी ही 2 जागांवर आघाडीवर आहे। तर ईशान्येकडच्या या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत। अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे। निवडणूक आयोगानुसार भाजप 28 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय, इतर पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी देशात 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सुरू आहे। तर आज सकाळी 6 वाजल्यापासून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या 2 राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, लोकसभा निवडणुकीच्या आधी सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे। भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय, 28 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती मिळते, काय अपडेट्स? अरुणाचल प्रदेशमध्ये जवळपास 45 जागांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाला जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि एनपीपी जो दुसरा पक्ष आहे त्याला 6 जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। तर सिक्कीममध्ये 32च्या 32 जागांचा निकाल पुढे आलेला आहे, त्यांच्या संभावना पुढे आलेल्या आहे। तिथला जो सिक्कीमचा पक्ष जो आहे त्याला 31 जागा मिळते। एसकेएम हा जो पक्ष आहे त्याला 31 जागा आणि एसडीएफला 1 जागा अशी मिळताना काँग्रेस आणि बीजेपीच्या हातात इथे भोपळा आला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अरुणाचल प्रदेशच्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जे निकाल पुढे आलेले आहेत त्यामध्ये 45 जागा भारतीय जनता पक्षाला आणि तिथल्या एनपीपी हा जो पक्ष आहे त्याला 6 जागा आणि इतर जे जागा आहेत 6 जागा मिळतं आणि काँग्रेसला देखील इथे हातात भोपळा लागलेला आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। आणि